नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. जी.ए. कुलकर्णींच्या पारवा या कथासंग्रहाच्या भरघोस यशानंतर आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे नारायण धारपांचा नवीन कथासंग्रह. नेहमी आपण भयकथा ऐकतो, गूढकथा ऐकतो, पण आता आपण ऐकणार आहोत अघटित. या पुढच्या कथासंग्रहाचं नाव आहे अघटित. या संग्रहामध्ये आपल्याला अशा कथा ऐकायला मिळणार आहेत ज्या रोमांचक आहेत, अकल्पित, अघटित आहेत. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या सुरू होतात, म्हणूनच त्या आपल्याला कधी घडूच शकत नाहीत अशा वाटत राहतात. याचीच आजची आपली पहिली कथा आपण ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे तीरंदाज. सत्य आणि स्वप्न याच्यातली रेषा धूसर करणारी ही कथा आहे. कधीतरी माणसाची स्वप्न इतकी ताकदवान असतात किंवा ती स्वप्न सत्यच आहेत की काय असं वाटू लागतं, इतकी त्यांच्या जवळ जाणारी आपली आजची कथा आहे. ऐकूयात तीरंदाज. जे काही घडलं ते मी त्याच क्रमाने टीकेविना लिहिणार आहे. याला दोन कारण आहेत. वर्णन वस्तुनिष्ठ असेल तर माझ्यापेक्षा जास्त जाणते लोक त्यातून आणखीही एखादा निष्कर्ष काढू शकतील. माझ्या स्वतःच्या ज्या काही अर्धवट कल्पना आहेत त्या मी शेवटी दिल्या आहेत, सुज्ञ वाचकांची माफी मागूनच. कारण हे जर एखादे क्षेत्र असले तर त्यातला मी काही दर्दी नाही. कोणी असलाच तर तो माझ्या परिचयाचा नाही. आणि माणसाचा स्वभावच असा आहे की कोणतीही घटना तो अधांतरी टांगती ठेवू शकत नाही. स्वतःला माहीत असलेल्या, अपेक्षित असलेल्या अशा कोणत्या तरी अनुभव विश्वाशी तो त्या घटनेचा संबंध जोडू पाहतो. काही क्वचितच वेळा अशा येतात की वरवर पाहणाऱ्याला सुद्धा असा संबंध सर्वथा असंभवनीय वाटतो. डोंगर माथ्यावर समुद्र किनाऱ्यापासून शेकडो मैल दूर अंतरावर सापडलेला एखाद्या जलचराचा सांगाडा आसपासच्या परिस्थितीशी विसंगत, एकाकी, मेंदूला आव्हान देणारा असतो. तशीच एखादी घटना असते, पण म्हणून मेंदू गप्प राहतो का? नाही, त्याची चक्र फिरतच असतात. कल्पना बाहेर पडतच असतात. अशक्य, अवास्तव, असमर्थनीय, अशास्त्रीय, कशाही. कारण अशा एकाकी, स्वयंपूर्ण, असंबद्ध घटनांची माणसाला भीती वाटते. त्यांच्यावर कार्यकारण भावाचे पाश टाकून माणूस त्यांना परिचित, सौम्य, निरुपद्रवी बनवण्याची खटपट करतो. पण त्यात त्याला नेहमीच यश येतं असं मात्र नाही. बुद्धिबळाच्या खेळाविषयी ज्यांना खरी आपुलकी वाटते, राज्यातले आणि आंतरराष्ट्रीय सामने जे लोक मनःपूर्वक वाचतात, अशांना ते जर आता किमान 30च्या आसपास असतील तर पांडुरंग खारकर हे नाव अंधुकपणे आठवेल. बुद्धिबळाच्या सामन्यात भाग घेण्याचं तात्यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी बंद केलं. खारकर आमच्याच बिल्डिंग मध्ये राहत होते आणि अर्थातच त्यामुळे त्यांचा आमचा खूप घरोबा होता. तात्या वयाने माझ्यापेक्षा 5-7 वर्षांनी मोठे असतील, पण वयातला फरक आम्हा दोघांनाही कधीच जाणवला नाही. किंबहुना गोष्ट जराशी उलटीच होती. तात्याच एखाद्या वेळी माझा सल्ला विचारित किंवा मनाला सतावणाऱ्या गोष्टी मोकळेपणाने बोलून टाकून माझ्यापाशी मन हलके करीत. आता त्यांना ही गरज का भासावी? मी काय कोणी मानसशास्त्रज्ञ नाही. माणसाच्या स्वभावाचे माझे ज्ञान इतर 4 चौघांइतकेच जुजबी आहे. माणसांविषयीचे माझेही अंदाज सर्वांसारखेच अनेकदा चुकतात आणि बरेच वेळा पश्चात्तापाची वेळ येते. अपवाद म्हणून एखाद्या वेळी सुखद आश्चर्याचा धक्काही बसतो म्हणा. तर मग हे तात्या. डॉक्टरांनी, खऱ्या मानसोपचार तज्ज्ञांनी तात्यांना बुद्धिबळाच्या खेळाचा नाद सोडून द्यायला सांगितलं होतं. अर्थात डॉक्टर असले अव्यावहारिक सल्ले सर्वांनाच सदा सर्व काळ देत असतात. नवल म्हणजे तात्यांनी तो मानला होता. तंबाखू, विडी, सिगरेट, तपकीर, मद्य ही शरीराची व्यसन आहेत. तशीच
ब्रिज, रमी, बुद्धिबळ ही मनाची व्यसन आहेत. अशापैकी एखादं ज्याने सोडायचा प्रयत्न केला असेल त्यालाच ते किती कठीण आहे याची कल्पना येईल, इतरांना नाही. तेव्हा तात्यांनी बुद्धिबळाचा खेळ बंद केला होता. ते खेळत राहिले असते तर त्यांचं नाव सप्रे, साखळकर, आरद, हैदराबादचा तो कोणी अली यांच्या बरोबरीने ऐकू आलं असतं तर मला नवल वाटलं नसतं. तात्यांनी स्वतःच्या खेळाच्या बाबतीत तोंडून कधी एक अवाक्षरही काढलेलं नाही. पण ज्यांना या बाबतीत मत देण्याचा काही अधिकार आहे अशांच्या तोंडून मी हे ऐकलंय. खेळ बंद का केला यावर तात्या माझ्याशी अनेक वार बोललेले आहेत. बुद्धिबळाच्या खेळात मी संपूर्ण नवशिका आहे. साधारण 10 वर्षांपर्यंतच्या शाळेतल्या मुलाबरोबरची माझी गेम चांगली रंगते. प्यादी, हत्ती, उंट, घोडा, वजीर, राजा यांच्या चाली आणि खेळाचे नियम एवढं मला माहितीये. बाकी रॉय लोपेज, बिशप गॅम्बिट, सिसिलियन डिफेन्स, इंडियन डिफेन्स, फिलिडॉर डिफेन्स हे आणि इतर अनेक तांत्रिक शब्द माझ्या पलीकडचे आहेत. माझी आपली अशी एक समजूत आहे की बुद्धिबळासारख्या खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्यांची बुद्धी एका वेगळ्याच प्रकारची असते. त्यांच्यात व्हिज्युअलायझेशनची एक प्रकारची तीव्र शक्ती असते. तर्कांच्या मालिका शब्दांत न गुंफता ते लोक दृश्य संकेतांचा वापर करीत असावेत. समोरचा पट त्यांनी एक खेळी केल्यानंतरचे दृश्य, प्रतिस्पर्ध्याची त्या खेळीला संभाव्य उत्तरे, त्या प्रत्येकाविरुद्ध बचाव. मला वाटतं हे सर्व त्यांच्या डोळ्यांसमोर चित्ररूपात उभं राहत असावं. पण हाही एक तर्कच आहे, कारण मला स्वतःला ते कधीही जमलेलं नाही. खेळाचा मला त्रास व्हायला लागला. तात्यांनी मला सांगितलं होतं. आधी डोकेदुखी सुरू झाली. गेम जरा जास्त वेळ चालली की डोक्यात घणा घणा दणके बसल्यासारखी वेदना सुरू व्हायची. एखादी गोळी घेतली की ते कमी व्हायचं, पण खेळावर फार परिणाम झाला. प्रत्यक्ष डोकं दुखायला सुरुवात होण्यापूर्वीच केवळ आता डोकं दुखणार की काय या कल्पनेनेच मनाला एक धास्ती वाटायला लागली. त्याचा एकाग्रतेवर आणि मग अर्थात खेळावर परिणाम व्हायला लागला. डोळे तपासून घेतले. सायनसचा त्रास असेल म्हणून शीर्षासन, पहाटेस नाकाने पाणी पिणं असले उपाय केले. प्रकृती सुधारली, इतर बारीक सारीक दोष गेले, पण डोकं दुखायचं काही थांबेना. मनात भीती यायला लागली. या पायी आपला खेळ तर बंद होणार नाही ना. चेस म्हणजे माझं सर्वस्व होतं आणि केवळ डोकेदुखीवरच थांबलं असतं तर तीही सहन करून मी खेळ चालू ठेवला असता. पण नाही, डोकेदुखी ही तर केवळ सुरुवात होती. तात्यांचा आवाज जरा थकल्यासारखा यायचा. सुरुवातीसच जर खेळ बंद केला असता तर तर पुढचं सारं टळलं असतं. निदान मला तशी आशा आहे, पण खात्री नाही. या जगात खात्री कशाची देता येते. काही दिवसांनंतर तात्यांना डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटायला लागलं होतं. एखादी चुरशीची गेम झाल्यावर तर हमखास असं व्हायचं. खेळताना नाही, तात्या म्हणायचे, पण अतिशय थकल्यासारखं मात्र वाटायचं. दमून जरा जरी डोळे मिटून घेतले की डोळ्यांसमोर एकदम अंधार व्हायचा. साधा नाही, मिटलेल्या डोळ्यांतूनही आपल्याला बाहेरचा प्रकाश जाणवतोच. मला संपूर्ण काळोख दिसायचा. काळोख दिसणे हे शब्द विसंगत वाटतील, पण ते मी मुद्दाम वापरतो. डोळ्यांची उघडझाप करा, हातांनी डोळे चोळा, काही नाही, नुसता अंधार. आणि मग बऱ्याच वेळाने अगदी अंधुक अंधुक प्रकाश दिसायला लागायचा. हळूहळू रोजचं जग परत समोर यायचं आणि कशातून तरी सुटका झाल्याचं मोठं समाधान वाटायचं. असा प्रकार 3-4दा झाल्यावर मी परत डॉक्टरांना भेटलो आणि त्यांनी परत तोच सल्ला दिला, खेळ थांबवून पहा. आयुष्यापेक्षा खेळ जास्त महत्वाचा आहे का? मी याला उत्तर देऊच शकत नव्हतो. खेळापेक्षा आयुष्य महत्वाचं खरं, पण खेळाशिवाय आयुष्याला अर्थ तरी काय होता?
पण मी त्यांना हे सांगू शकत नव्हतो. त्यांना पटलं नसतं. कोणाला कशाचं किती महत्व वाटतं ही व्यक्तिगत बाब आहे. पण मला खेळ थांबवावाच लागला. काही महिने तात्यांना अगदी वेड्यासारखं झालं होतं. माणसांत वावरून ते संन्यासी तटस्थ होते. खेळ संपताच आयुष्यात जणू एक पोकळी निर्माण झाली होती. जुन्या भिंतीला जसा नवा माल चिकटत नाही तसं त्यांचं झालं होतं. मनाच्या सवयी कठीण झाल्या होत्या. नव्या सवयींचा सांधा जुळत नव्हता. ही ठिगळं टिकाव धरत नव्हतीच, गळून पडत होती. डॉक्टरांनी मला चेस थांबवायला सांगितलं होतं. त्यांना काय अर्थ अभिप्रेत होता मला माहित नाही. मी त्याचा अर्थ टुर्नामेंट चेस असा घेतला. चेसच्या सामन्यात भाग घेणं बंद केलं. खासगीतही कोणाशी खेळणं बंद केलं. पण त्यावरचं वाचन चालूच होतं. मास्टर्स टुर्नामेंट्स होतात, त्यातल्या गेम्स प्रसिद्ध होतात. कोणी कोणती मूव्ह केली, त्याचं विश्लेषण, त्याचे परिणाम हे सर्व येत असतं. त्याखेरीज वर्तमानपत्रांतून, साप्ताहिकांतून, मासिकांतून चेस कॉर्नर्स असतात. त्यातून लहान सहान मूव्स शोधायच्या असतात. रिकाम्या मनाचा चाळा म्हणून हे सर्व व्याप चालूच होते. जे चूक ठरले. डॉक्टरांनी मला सांगायला हवं होतं की बुद्धिबळाचा संबंधच पार तोडून टाका, ते विसरा. त्यांच्या मनात कदाचित ते असेलही. मीच स्वार्थीपणाने खुलासा विचारला नसेल. आता वेळ टळली, म्हणजे ती वेळ मागे गेली. जो काही परिणाम व्हायचा तो झालाय. तात्यांना स्वप्न पडायला लागली होती. डॉक्टरांशी मी यावर इतके वेळा चर्चा केली की मी सुद्धा त्यातल्या एखाद्या जाणकारासारखा बोलू लागलोय. पण त्यात दांभिकपणा नाही. डॉक्टरांना माझ्या स्वप्नात जी एक सुसूत्रता होती, संलग्नता होती, ती प्रथम पासूनच आवडलेली नाही. हे असं असायला नको. ते म्हणाले होते, जागतेपणी माणूस जे प्रश्न सोडवू शकत नाही किंवा ज्यांच्यावर विचार सुद्धा करू शकत नाही, असे प्रश्न स्वप्न रूपात मनासमोर येतात. काही वेळा तो प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रयत्न असतो. गणितातलं एखादं कठीण उदाहरण आपण काही वेळा लहान आकड्यांत सोडवून पाहतो, तसलाच प्रकार. इतर काही वेळा मनात दबलेल्या जाणतेपणी वा अजाणतेपणी मनात दबलेल्या सुप्त अशा इच्छा आकांक्षांना मूर्त स्वरूप देण्याचा तो एक प्रयत्न असतो. दोन बाबतीत एक गोष्ट महत्वाची. स्वप्नातली प्रतीकं मनातल्या आठवणींतूनच निर्माण होत असतात. मन किंवा मेंदू त्यावेळी जे हाताशी असेल त्याचा वापर करतो. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व मनातलंच असतं. जी गोष्ट माणसाने पाहिली नाही, ज्याबद्दल त्याने काही ऐकलेलं नाही, ज्याची त्याला माहिती नाही, अशी गोष्ट स्वप्नात यायचीच नाही. काही वेळा दृश्ये अपरिचित वाटतात, पण त्यांचं जरा विश्लेषण केलं की ज्ञात घटकांच्याच मांडणीतून ती तयार झालेली आहे ते पटतं. स्वप्नेही तुटक तुटक, पृथक, असंबंधित असे मानसिक अनुभव आहेत. एकाचा दुसऱ्याशी फारसा संबंध नसतो. तुम्ही म्हणता तशी संलग्नता नसतेच नसते. मला हे आवडत नाही. त्यांची नावड अकॅडमिक होती, माझी नावड वैयक्तिक आहे. तात्या त्याच त्या थकलेल्या आवाजात बोलत होते. मला एका बुद्धिबळाच्या खेळाची स्वप्न पडत होती. बुद्धिबळ हा आपल्या ओळखीचा शब्द झाला. तसली गेम मी कधी पाहिलीही नाही. तसली प्यादी आणि तसले सरदार कुठेही नाहीत. मला माहीत व्हायच्या आधी कितीतरी दिवस हे चाललं असलं पाहिजे. गेल्या 3-4 वर्षांतच मला हे माहीत झालंय. आता मी त्याचं वर्णन करतो, नीट ऐका. हा खेळ म्हणा, सामना म्हणा, लढाई म्हणा, किती दिवस चाललीये मला कल्पना नाही. मी प्रत्यक्ष असा त्यात किती दिवस भाग घेतोय तेही मला माहित नाही. असा काही प्रकार चाललाय हेच मुळी मला 3-4 वर्षांपूर्वी समजलं. तेही एकाच खेपेत नाही,
आता कळलं याचा अर्थ त्या स्वप्नाची जाण जागेपणी मनात राहिली. स्वप्नात असताना मला तो खेळ, त्याचे सर्व नियम, माझी परिस्थिती, त्यापूर्वी झालेल्या हालचाली, करायच्या अपेक्षा हे सर्व माहीत असतं. प्रथम पासूनच माहीत होतं, नाहीतर इतके दिवस मी टिकलोच नसतो. सुरुवातीस झोपेतून जाग आली की स्वप्नाची कोणतीही आठवण मागे राहत नसे. मग काही दिवसानंतर काही काही अंधुकसे आकार डोळ्यांसमोर यायला लागले. सर्वात प्रथम आला तो त्या तीरंदाजाचा आकार. आता हे ध्यानात घ्या की हे आपलं एक सोयीसाठी वापरलेलं नाव आहे. सुरुवातीस मला तो घोड्यावर बसलेल्या तीरंदाजासारखा वाटला, म्हणून मी त्याला ते नाव दिलं. तो प्राणी घोडाही नाही, त्यावर बसलेला माणूसही नाही. त्याच्या हातात आहे ते ते धनुष्य बाणही नाही. खरं म्हणजे मला त्याची काहीच माहिती नाही. तो सर्वच्या सर्व एकच प्राणीही असेल, पण मी त्याला तीरंदाज म्हणतो. ओळखीसाठी एखादं नाव, खूण, लेबल काहीतरी हवं म्हणून. तो आधी माझ्या जागत्या डोळ्यांसमोर आला. त्याला त्या खेळात काहीतरी विशेष महत्व आहे. तो माझा किंवा मी ज्या बाजूकडून खेळतो त्यांचा खरा शत्रू आहे. तो धोकेबाज आहे. त्याच्यापासून जपून राहायला हवं. रात्रीच्या स्वप्नसृष्टीची ही पहिली अंधुकशी जाणीव होती. आता मला आणखी बऱ्याच गोष्टी समजल्यात. याचा अर्थ असा नाही की मला सगळ्यांचा अर्थ समजलाय, पण जागतेपणी मला काय माहीत असतं आणि काय नसतं हे मला तुमच्या ध्यानात आणून द्यायचंय. स्वप्नांशी याचा काही संबंधच नाही. तिथे प्रथम पासूनच मला सर्व काही पूर्ण माहीत होतं. सुरुवातीस मला तिकडे माझ्या रोजच्या आयुष्याची जाणीव नसायची. ती आताशा व्हायला लागली. हेही नैसर्गिकच आहे, कारण हा संबंध एकतर्फी असूच शकत नाही. एवढी सगळी प्रस्तावना झाल्यावर आता तुम्हाला खरी महत्वाची गोष्ट सांगतो. तात्यांचा चेहरा परत एकदा ताणाखाली आला. त्यांच्या नजरेत एक अनिश्चितता आली. भीतीयुक्त शंकाही आली. आवाज खाली आला. पुढे वाकून ते सावकाश सांगू लागले. कानात किंवा डोक्यात एक प्रकारच्या अशा आवाजाने सुरुवात होते. जेव्हा मी भानावर येतो किंवा जेव्हा आम्हाला आसपासचं ज्ञान होतं तेव्हा सर्वत्र रिकामा काळोख असतो. हाही शब्द मुद्दाम वापरतो. अंधार तर असतोच, पण आसपास काहीही नाही, एक विस्तीर्ण पोकळी आहे ही मनाची खात्री असते. हे मला कसं कळतंय ते विचारू नका. या चमत्कारिक अनुभवातल्या काही गृहीत कृत्यांपैकी ते एक आहे. ही आसपासच्या काळोख्या रितेपणाची जाणीव सोडली तर इतर कोणतीही संवेदना नसते. माझं शरीर कसं आहे, ते कुठे आहे याची कल्पनाच नसते. कारण त्या कल्पनाच माझ्यासाठी अस्तित्वात नसतात. मला त्यांचा अनुभव नसतो. नंतर माझ्या ध्यानात येतं की आपल्याला शरीर दिसत नाही, कारण आपल्याला शरीरच नाही. आसपासची परिस्थिती दिसत नाही, कारण ती पाहायला चर्मचक्षुच नाहीत. मी आहे, कोठेतरी आहे, हीच जाणीव. मी कोण आहे ते माहित नाही, कोठे आहे तेही माहित नाही. पण मग आसपास बदल होतो. जणू काही एखादा प्रचंड गोलाकार पडदा दूर ओढला जातो. एका विस्तीर्ण अवकाशाची जाणीव होते. त्यात जवळ दूर, लहान मोठे, क्षीण प्रखर असे अनेक प्रकाशबिंदू आहेत. पार्श्वभूमी काहीच नाही. त्यामुळे तेजाची, आकाराची, अंतराची काहीच कल्पना करता येत नाही. पण ते हलत असतात किंवा मी हलत असतो. काही खरोखरीच जवळ असतात आणि मग मनात कुठेतरी खटका उडतो. सर्व गोष्टी आपापली जागा घेतात आणि मला समजतं की खेळ सुरू झालेला आहे.
तात्यांच्या कपाळावर बारीक घाम आला होता. तो त्यांनी पुसला, जरा दम घेतला. मग परत ते बोलायला लागले. आसपासच्या या सर्व अनाकलनीय आकारांची मांडणी बेशिस्त नाही. त्यात एक साचा आहे, एक रचना आहे. प्रत्येकाला त्याची स्वतःची काही ठराविक गती आहे, काही ठराविक दिशा मोकळ्या आहेत, काही निषिद्ध आहेत. मी स्वतःही त्यांच्यातलाच एक आहे. एक चकचकता मोरपंखी निळ्या रंगाचा प्रचंड आकार मला सावकाश वळसा घालून जातो. त्याच्या झळाळणाऱ्या पृष्ठावर मला माझं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. क्षणभर मी स्तिमित होतो. त्या प्रतिबिंबात एका विचित्र आकृतीच्या पुसटशा रेषा दिसत होत्या. समोरचा पृष्ठ वक्र असल्याने रेषाही थोड्याशा विकृत झाल्या असाव्यात. पण माझा आकार अमानवी होता, वेगळा होता, प्रचंड होता. तो निळा आकार गरगरत दूर गेला, त्याची निळी ठिणगी झाली. खेळाचे इतर नियम मनात साकार होत होते. हे लक्षात घ्या की स्वप्नातले काही काही तुकडेच मला आठवतात. त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने ते विचित्र, अर्थहीन, कधी कधी हास्यास्पदही वाटतात. पण ही गोष्ट गंभीर आहे, फार गंभीर आहे. आता अनेक लहान सहान तुकडे एकत्र करून मी कोणते निष्कर्ष काढले ते तुम्हाला सांगतो. स्वप्नात दिसतो तो एक अखंड चालणारा खेळ आहे. त्याच्या यशापयशावर फार मोठे प्रश्न अवलंबून आहेत असं मला वाटतं. लढाईत भाग घेणाऱ्याला क्षणोक्षणी जशी प्रसंगाच्या गंभीरपणाची जाणीव असते तशी तिथे मला असते. माझा आकार नेहमी तोच असतो. तिथे गती कशी येते मला माहित नाही. मानसिक निर्यासाचाही तो एक भाग असेल. तिथले नियम क्लिष्ट आहेत, पण तेव्हा मला ते माहीत असतात. मी त्याला चेस म्हणतो, पण आपल्या फुली शून्याच्या साध्या खेळापेक्षा चेस जितका जास्त गुंतागुंतीचा आहे, तितकाच हा खेळ चेस पेक्षा जास्त गुंतागुंतीचा आहे. अशी कल्पना करा की 100 चौकोनांचे अनेक पट एकावर एक असे सांगाड्यासारखे रचलेले आहेत. अनेक रंगांचे, अनेक आकारांचे, अनेक तिरकस चालींचे शेकडो सरदार आहेत. ते या अजस्त्र सांगाड्यातून त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे हलत असतात. आणि मग त्यातले तुम्ही एक आहात. स्वतःच्या प्रेरणेशिवाय त्या क्षेत्रात आणखीही काही शक्ती आहेत. काही खेचतात, काही दूर ढकलतात, काहींचे गरगर फिरवणारे भोवरे आहेत. नदीतल्या पाण्यासारखेच म्हणा ना. ही एक गोष्ट झाली. स्वप्नांतली संलग्नता, कंटिन्युटी. दोन्ही डॉक्टरांचे शब्द बरं का. मोठी विलक्षण आहे. म्हणजे असं की ज्या क्षणी मी ती गेम सोडली असेल त्याच क्षणापासून ती पुन्हा पुढे सुरू होते. तेथे काही वेळच गेला नसावा असं वाटतं. याची कल्पना मी खरोखर देऊच शकणार नाही. एखादं पुस्तक आपण काही वेळानंतर परत मागच्या ठिकाणापासून पुढे वाचायला लागतो, तसंच काहीच हे आहे. मधला हा व्यत्यय, मी गेम सोडून इकडे जागा होणं, काही दिवस वा महिने घालवणं, याला तिकडे काही अर्थच नाही किंवा त्या तिकडे होतच नाहीत. ती गेम तिकडे अखंडपणे चाललेलीच आहे. आणि आता तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट. माझ्या जवळून आतापर्यंत अनेक आकार गेलेत. त्यातले काही माझ्या पक्षाचे आहेत, काही विरुद्ध पक्षाचे आहेत, हेही मला तिथे समजतं. माझा पक्ष कोणता, हा सामना किंवा संघर्ष कशासाठी चाललाय, माझा त्यात संबंध काय, मीच त्यात का गोवला गेलो, यातलं काहीही मला माहिती नाही. खरी तीक्ष्ण स्पष्ट आठवण अशी एकच आहे. ती त्या तिरंदाजाची. तो विरुद्ध पक्षाचा आहे. कदाचित त्यांचा सर्वात महत्वाचा, आपल्या खेळातल्या वजीरासारखा. सरदारही असेल,
खरा धोका असला तर तो त्याच्यापासून आहे. तो कसबी आहे, कपटी आहे, कुशल आहे, क्रूर आहे. त्याला उतावीळ नाही, अविचार नाही, संयम आहे, वेळ आहे. आठवणीच्याही मागेपर्यंत पसरत गेलेल्या या सामान्यावर त्याने आता आपली पकड बसवली. वरवर निरर्थक कालाचा अपव्यय करणाऱ्या हालचाली करीत करीत त्याने आमची कोंडी करीत आणली आहे. अजून त्याचे परिणाम दिसायचेत, पण बुद्धिबळाच्या निकषावर धारदार झालेल्या माझ्या मेंदूला त्याचा कावा बरोबर समजलाय. समजा आपल्या खेळातल्या एखाद्या प्याद्याला चेतना आली, त्याला खेळाचे सर्व नियम समजले आणि त्याच्या बाजूचा पराभव अटळ आहे असं समजलं, तरी ते काय करू शकणार? त्याला त्याच्या मर्यादांतच त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागलं पाहिजे, हो की नाही? मी त्याच परिस्थितीत आहे. मला पुढचं दिसतं. धावपळ केली तर आत्ताच डाव अंगलट येईल. मला वाटतं जेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली तेव्हापासूनच या स्वप्नांचा अंश जागेपणी सुद्धा मनात राहू लागला. तात्यांशी माझं अनेक वेळा जे बोलणं झालं त्याचा एकत्रित सारांश वर दिलाय. त्यांची ही स्वप्न खोटीही असतील, निरर्थकही असतील, किंवा त्यांच्यात काही गुप्त अर्थही असेल, पण ते विश्लेषणाचं काम माझं नव्हतं. माझी तशी इच्छा नव्हती, पात्रताही नव्हती. सर्व काही मनातल्या मनात कोंडल्याचा तात्यांना जो त्रास होत होता तो माझ्याशी मोकळेपणाने बोलल्याने कमी होत होता. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकून घेणं, ते सांगत होते त्या गोष्टी खऱ्या मानून त्याच्यावर साधक बाधक चर्चा करणं, एवढंच मी माझं काम मानत होतो. तात्यांना त्यांच्या त्या मानसिक ताणापासून थोडीशी तरी सुटका अगदी आवश्यक झाली होती. त्यांच्या मनातली चित्र खरी असोत खोटी असोत, त्यांना वाटणारी काळजी आणि तिचे शरीरावर होणारे परिणाम हे अगदी खरे होते. तात्या खंगायला लागले होते. पाठीला बाक आला होता. चेहरा ओढल्यासारखा झाला होता. डोळ्यात भ्यायल्यासारखा भाव आला होता. मला अशी शंका येते की हा सामना फार पूर्वीपासून चालत आलाय. तात्या एकदा म्हणाले, मी त्यात का गोवला गेलो? बुद्धिबळाचा माझा शौक हे तर त्याचं कारण नसेल. कदाचित केवळ आवड असून भागत नसेल, त्यात नैपुण्यही आवश्यक असेल. त्या काही ठराविक विचारांनी मेंदूतले विचारमार्ग बदलतात का? का हे चूक आहे आणि प्रत्यक्षात उलटच झालं असेल? अतिविचाराने मेंदू श्रमला असेल, त्यात काही बिघाड झाला असेल आणि आणि या स्वप्न मालिकेला प्रवेश मिळाला असेल. ते काहीही असो, एका गोष्टीवर माझा विश्वास आहे. आपल्या आकलनापलीकडे कोणत्या तरी एका अज्ञात वेगळ्या पातळीवर हा भयानक संघर्ष सुरू आहे. त्याच्या निर्णयावर काहीतरी फार महत्वाचं अवलंबून आहे. कदाचित सर्व मानव जातीचं भवितव्यही अवलंबून असेल. आताच्या वेळी हे शब्द अतिशय युक्तीचे, अवास्तव वाटतात ना? पण प्रत्यक्ष तिथे हजर झाल्यावर मग त्या सामान्याचा भयानक गंभीरपणा जाणवतो. दोन बाजू कोणत्या आहेत हे मला माहित नसलं तरी त्यांच्यातली एक मानवांची काळजी वाहणारी, आपल्या समान ध्येयांशी सहानुभूती बाळगणारी आहे असं वाटतं. मागच्या अनेक आठवणी मनावरून जातात आणि त्या सर्व माझ्या एकट्याच्याच असतात असंही नाही. हा मुद्दा आणखी स्पष्ट करून कसा सांगू? मी ज्या आकारात वावरत असतो ते एक प्रकारचं कवच वाटतं, पण निर्जीव कवच नाही बरं का. कदाचित आपल्या रोजच्या जगात ते आणलं तर ते निर्जीव होईलही किंवा निर्जीव झाल्यासारखं वाटेल. तात्यांचे हे जरासे चमत्कारिक शब्द मला नंतर आठवणार होते. पण तिथे त्या विचित्र लवलवत्या अवकाशात त्याला एक खास जीवनशक्ती आहे. असं वाटतं की माझ्यापूर्वी अनेकांचा त्यात प्रवेश आणि वावर झालेला आहे.
हे काही खात्रीचं ज्ञान नाही, पण मनात येणारी एक पुसटशी जाणीव आहे. आता इथेच पहा, समोरच्या पिवळ्या भिंतीवरचा प्रकाश खोलीत पसरलाय की नाही, तिथे या पिवळ्या प्रकाशासारख्याच कल्पना अशा बाहेरून आत शिरतात. त्या खेळाचा वा सामन्याचा इतिहास, त्या खेळाचे नियम, जय पराजयाचे परिणाम, हे सर्व माझ्या मनात असंच बाहेरून झिरपलंय. तिथे मन मोठं, संवेदनक्षम, तीक्ष्ण, कुशाग्र असतं. तुम्ही बुद्धिबळाचा खेळ पुढे सुरू का ठेवला नाही? तात्यांनी मला एकदा औचितपणे विचारलं होतं. तो विषय त्यांनी तेवढ्यावरच सोडला, पण त्यांच्या मनात काय विचार आला होता? मला खेळ शिकवून मग माझ्या खांद्यावर त्यांच्या त्या स्वप्नांचा बोजा टाकायचा? गोष्ट अशक्य होती, पण तात्यांच्या मनाचा तोल किती घसरला होता हे त्यावरून दिसत होतं. दिवस चालले होते. तात्या खंगत होते. त्यांच्या चेहऱ्यावर खोल रेषा उमटत होत्या. कपाळावर आठ्यांच्या जाळ्या कोरल्या जात होत्या. तात्यांची पत्नी, त्यांचे मुलगे, सुना, सगळ्यांनाच तात्यांची काळजी वाटत होती. माझ्याखेरीज दुसऱ्या कोणापाशीच तात्यांनी आपलं गुपित उघड केलेलं दिसत नव्हतं. समजा त्यांना भ्रम होत होते, त्यावर कोण काय करू शकणार होतं? एखाद्याने मनात एखादी ठराविक कल्पना घेतली, त्यामुळे त्याच्यावर जरी अनिष्ट परिणाम होत असला तरी इतर कोणी काय करू शकणार? परिस्थिती तितकीशी चांगली नाही. तात्या मला एका सकाळी म्हणाले. त्यांच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. वेळ निकरावर यायला लागलीये. आमची कोंडी होणारसं दिसतं. आणि अशा निर्वाणीच्या वेळी निर्वाणीचेच उपाय हवेत. काही वेळा धाडसी उपाय वापरावे लागतात. त्यांची नजर सर्व खोलीवरून फिरली. त्या नजरेत एक प्रकारचा हताश, खिन्नपणा होता. माझीच निवड का झाली, हा प्रश्न मला अजूनपर्यंत सुटलेला नाही. कदाचित त्याचंही उत्तर सापडेल. मला त्यांचा हा नूर अजिबात आवडला नाही. वैतागाने त्यांचे विचार आततायी तर होत नाहीत ना, अशी मला शंका येत होती. तात्या गेल्यानंतर बराच वेळ मी त्यांच्या या चमत्कारिक समस्येवर विचार करीत होतो. तसा आजवर खूपच केला होता, पण आजचा तात्यांचा निर्वाणीचा आवाज ऐकताच माझ्या विचारांना एक वेगळीच धार आली होती. मी तात्यांबद्दल मनात सहानुभूती बाळगून होतो. त्यांना जाणवणाऱ्या गोष्टी काहीतरी थातूर-मातूर स्पष्टीकरणाने खोट्या ठरवण्याची माझी इच्छा नव्हती. खरं सांगायचं तर माझा तात्यांच्या शब्दांवर 100% विश्वास बसलेला नव्हता, पण ते खोटं तर खासच बोलत नव्हते. वरवर अशक्य, निरर्थक वाटणाऱ्या गोष्टी त्यांना स्वप्नात सतत का दिसाव्यात, हा खरा प्रश्न होता. आणि ज्या प्रश्नापुढे जगातल्या विचारवंतांनी हात टेकलेत, तो स्वप्नांचा प्रश्न माझ्यासारख्या नवशिक्याला सहज थोडाच उमजणार होता. पण माणूस जितका अज्ञानी तितका जास्त आशादायी, हेच खरं. आणि माणूस जितका अज्ञानी तितका जास्त बेफिकिरही असतो. मला वाटलं होतं आपल्याला बराच अवधी मिळणार आहे. तात्यांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान होतं. वेळ फार उरलेला नाही हे त्यांनी जाणलं होतं. कदाचित त्यांनी पुढचं सर्व मनात आधीच योजलेलंही असेल. अखेरीचा अपरिहार्यपणा माहीत असूनही त्यांनी त्रागा केला नाही, बढाई मारली नाही. वास्तविक ते निदान त्यांच्या दृष्टीतून सर्वात महान त्याग करीत होते, स्वतःचं प्राणार्पण. तरीही त्यांनी कोणतंही स्तोम माजवलं नाही. माझ्यासाठी आणि या जगातल्या सर्वांसाठीच त्यांचा शेवट अनपेक्षित पण शांततापूर्ण होता. त्या सकाळी त्यांना खोलीबाहेर यायला नेहमीपेक्षा उशीर झाला, तेव्हा त्यांच्या पत्नीने दार ढकलून आत डोकावून पाहिलं. तात्या बिछाण्यावर शांतपणे पडले होते. अगदी अंगाला हात लावीपर्यंत त्यांच्या पत्नीला शंका सुद्धा आली नाही की तात्या जिवंत नाहीयेत. आणि मग
घरात हलकल्लोळ माजला. डॉक्टरांनी झोपेत हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचं सर्टिफिकेट दिलं आणि त्यात काही फारसं गैर दिसलं नाही, कारण तात्यांना खरोखरीच एक प्रकारचा झटका आला होता. फक्त त्यामागे कारण काय होतं हे मात्र कधीच कोणाला कळणार नव्हतं. फक्त एकच गोष्ट सर्वांना आणि मला तर खासच स्तिमित करीत होती. कारण तात्यांनी दोन्ही हातांनी एक वस्तू घट्ट धरून ठेवलेली होती. महत्प्रयासाने त्यांचे हात सोडवून दूर केल्यावर ती वस्तू नीट दिसली. ते एक शिल्पकाम होतं. निदान सुरुवातीस तरी ते तसं दिसत होतं. पण त्या आकारावर माझी नजर एकदम खिळून राहिली होती. मानेवरचे केस शहारून ताठ उभे राहिले होते. ओळखीचं सुरक्षित वाटणारं रोजचं जग क्षणभर पायाखाली डळमळल्यासारखं झालं होतं. कारण तो आकार मला एकदम परिचित वाटू लागला होता. तात्यांनी ज्याचं तीरंदाज म्हणून वर्णन केलं होतं तोच हा आकार. यात मला तीळ मात्रही संशय नव्हता. त्याचं द्रव्य अर्धपारदर्शक वाटत होतं. बाहेरचा प्रकाश आत शोषला जाऊन ठिकठिकाणी गोठल्यासारखा वाटत होता. कमी जास्त घनतेच्या अशा काही चमत्कारिक पातळ्या आत होत्या की नजर एकदा त्यात गुंतली की एकीवरून दुसरीवर घसरत घसरत गोंधळून जात होती. मी त्या शिल्पाकडे टक लावून पाहत असतानाच तात्यांच्या मुलाने माझ्या हातात एक लिफाफा दिला. तो बंद केलेला नव्हता. वर माझं नाव होतं. ही मूर्ती का काय ती तुम्हाला घ्यायला तात्यांनी सांगितलंय, वाचा ना, तात्यांचा मुलगा म्हणाला. थरथरत्या हातांनी मी लिफाफा उघडला. आत एकच पातळसर कागद होता. मध्यभागी काही मजकूर होता. त्यावर नजर स्थिर करायला मला काही क्षण लागले. माझा अवचित अंत होण्याची शक्यता आहे. तात्यांनी स्पष्ट सुवाच्य वळणदार अक्षरात लिहिलं होतं. एखाद्या वेळी मी बेपत्ता होण्याचा संभव आहे. तसं काही झाल्यास शोध करू नये, कारण त्याचा काही फायदा होणार नाही. माझ्या शरीराऐवजी किंवा मी मृत अवस्थेत आढळल्यास माझ्याजवळ एखादी परकी अपरिचित वस्तू आढळली तर ती माझे परममित्र रा, येथे माझं नाव होतं, त्यांना द्यावी. माझी ही एकमेव इच्छा आहे. ती मानली जाईल अशी मी आशा करतो. माझ्यासाठी शोक व्हावा, पण कोणाला विषाद वाटू नये. माझा जन्म सत्कामी लागला अशी माझी धारणा आहे. आणि त्याखाली खास माझ्यासाठी थोडासा मजकूर होता. प्रिय, आपल्या अनेक चर्चा झाल्यात. त्यात आता नवीन भर घालण्याची आवश्यकता नाही. एवढ्यातच केव्हा तरी निर्वाणाची वेळ येणार आहे. आज नाहीतरी उद्या, नाहीतर परवा, पण येणार हे नक्की. आणि मी तयार आहे. कोण कोणाशी कोणत्या अकल्पनीय बक्षिसासाठी हा डाव खेळतय अजून मला माहित नाही, पण लवकरच माहित होईल अशी मला आशा आहे. साहसी हालचालीची जरुरी आहे. साधने आहेत, इच्छा आहे, तयारी आहे. वेळ मात्र यायला हवी. माणसासारखा साहसी कोण आहे? मी काय गमवीन? जास्तीत जास्त माझा प्राण. पण त्या बदल्यात जर तीरंदाजाला खाली खेचता आलं तर सर्व खेळालाच एक पराकोटीची कलाटणी मिळेल, नाही का? क्यू गुणिले क्यू चेक. अहो काय होतं ते. तुमचे अनंत उपकार आहेत. तुमच्या सौजन्याने माझ्या मनाला खरोखरच खूप धीर आला. माझ्या जागी जर काही सापडलंच तर त्याचा अर्थ तुम्हाला समजेलच. शेवटचेच पुन्हा एकदा आभार, तात्या. मी माझ्या टेबलापाशी बसलेलोय. टेबलावर तीरंदाजाची ती प्रतिमा आहे. एकाच दिव्याचा प्रकाश तिच्यावरून उघळतोय.
तिची उंची साधारण 10 इंच आहे, विस्तार 7-8 इंचाचा आहे. पण ती खनिजाची नाही, कारण आकाराच्या मानाने फारच हलकी वाटते. खाली 10 खुंट आहेत, सुमारे अर्धा इंच उंचीचे. वाटले तर त्यांना खूर म्हणा, पाय म्हणा. त्यांच्यावर एक उभट लंबवर्तुळाकार बैठक आहे. दोन्ही बाजूंनी जरासा चपटेपणा आहे. त्याच्यात परत काहीतरी आहे. ती एखादी कृत्रिम रचना आहे, की त्याच प्राण्याची नैसर्गिक वाढ आहे, का वर स्वार झालेला आणखी कोणी आहे, काहीच समजत नाही. त्याच्या सर्व बाजूंनी खोबणी आहेत. ते डोळे असतील का? समोर किंवा एका बाजूस काहीतरी पुढे आलंय. घाईने नजर फिरवली तर ते एखाद्या बसक्या धनुष्य बाणासारखं दिसतं खरं, पण नीट पाहिलं तर हा भास फार वेळ टिकत नाही. अशी ही लाल भडक अर्ध पारदर्शक रंगाची रचना आहे. तात्या ज्याला तीरंदाज म्हणत होते ती. तात्यांच्या स्वप्नाशी याचा काहीतरी संबंध आहे हे नक्की. असंही शक्य आहे की तात्यांना ही अजब मूर्ती कुठेतरी गवसली आणि मग एका वेगळ्या रूपात तिने त्यांच्या स्वप्नात प्रवेश केला. सर्व प्रकाराचं हे अगदी साधं सोपं स्पष्टीकरण होईल. पण मग प्रश्न येतो, मूर्ती कुठून आली? मी माझ्या माहितीतल्या अनेक विद्वानांना ती प्रत्यक्ष दाखवली आणि तिची रंगीत छायाचित्रे अनेकांकडे पाठवली आहेत. आपल्या 7,000 वर्षांच्या इतिहासातल्या कोणत्याही कालखंडातील कलाकृतीशी तिचं साम्य नाही. ते लालसर द्रव्य काय आहे याचीही कोणाला कल्पना सुद्धा करता येत नाही. इतकं जर आपलं अज्ञान असेल तर मग तात्यांना भ्रमवेडा ठरवण्याचा अट्टहास कशासाठी? त्यांना स्वप्न पडत होती ती घटकाभर खरी धरून चालायला काय हरकत आहे? निदान माझा तरी या संकेतरूप स्पष्टीकरणापेक्षा तात्यांच्या हकीकतीवरच जास्त विश्वास होता. पण ते एकदा गृहीत धरलं की डोळ्यांसमोर इतक्या असंख्य शक्यता उलगडत होत्या की मती कुंठित होऊन जात होती. तात्या स्वप्न काळात भेट देत होते. तो प्रदेश होता तरी कोणता व कुठे? हा संघर्ष आता सुरू होता, पूर्वी होऊन गेला होता, भविष्यात केव्हा तरी होणार होता, का आपण समजतो तसली कालकल्पनाच तिथे लागू पडत नव्हती? मग आकार तरी हेच असतील कशावरून? समोरच्या लालसर आकृतीकडे पाहता पाहता माझ्या अंगावर अनिच्छेची एक शहार येऊन गेली. हा त्याचा खरा आकार नक्कीच नसणार. काही एका अपवादात्मक परिवर्तनाने त्याचा सर्व विस्तार या लहानशा आकृतीत संकोचला होता. तात्यांनी ती शेवटची चढाई केली होती. वजीराने वजीराचा बळी घेतला होता. आणि हा तीरंदाज, हा तात्यांचा शत्रू संकोचत, निर्जीव होत आपल्या जगात कोसळला होता. आणि मग तात्या, त्यांचं काय झालं? ते ज्या एका विचित्र आकारात वावरत होते, तोही असाच निर्जीव होऊन अति दूरच्या एखाद्या जगात कोसळला होता का? पण या साऱ्या पसाऱ्यातून एक भयानक शंका डोकं वर काढीत होती. हा तीरंदाज कायमचा नष्ट झाला होता का? किंवा काही खेळात तात्पुरते मेलेले गडी जिवंत होऊन परत रिंगणात येतात, तसाच एखादा प्रकार इथेही होत असला तर? समजा, घटकाभर समजा, तात्यांनी एवढा अटीतटीचा प्रयत्न करूनही त्यांची बाजू हरली. त्या विरुद्ध बाजूचा जय झाला आणि हा तीरंदाज परत एकदा जिवंत झाला तर? माझ्या मनःचक्षूंसमोर ती 8-10 इंचांची लहानशी लालभडक आकृती धुराच्या लोटासारखी एकदम उसळली. तिचा तो अवाढव्य भयानक चकचकता लाल आकार सारे तारांगण व्यापून राहिला. आणि मग तो महाकाय तीरंदाज आपल्या त्या राक्षसी वाहनाच्या टापाखाली सारे तारांगण तुडवीत त्याच्या विजयी दौडीवर निघाला. घट्ट मिटलेले डोळे मी उघडले, कपाळावरचा घाम पुसला. तीरंदाजाची बसकी बेढप आकृती तशीच निश्चल होती. अजून तरी ती वेळ आलेली नाही. मी मनाशी म्हणालो,
वेळ येईल तेव्हा पाहू. ही होती आपल्या अघटित कथा संग्रहातील पहिली कथा, तीरंदाज. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नेमकं काय झालं असेल? स्वप्न म्हणण्यासाठी त्या गोष्टी इतक्या खऱ्या होत्या आणि खरं म्हणण्यासाठी होतं तर ते एक स्वप्नच, कोणाच्याही समोर काहीच घडत नव्हतं. पण मग यातलं ते नेमकं काय असावं की स्वप्न आणि सत्य याच्या काठावर काहीतरी असेल? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर या कथेचं वाचन आवडलं असेल तर नक्कीच मला प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकेल. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपलं मेंबरशिपचं पुस्तक चालू आहे गोंधळ, ते तुम्ही ऐकू शकता आणि इतरही बाकीच्या कथा नक्कीच ऐका. व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.